नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो, स्वातीज हॅपी किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत। मी आज आपल्यासमोर घेऊन आलेले आहे अतिशय पौष्टिक असे मटणाचे सूप। अगदी सोप्या पद्धतीने हे हेल्दी सूप कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी 1 किलो मटण घेतलेले आहे, ते मी अगदी स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेले आहे। एका कुकरमध्ये मी 4 चमचे तेल टाकत आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेले 2 मोठे कांदे टाकत आहे। कांदा आपल्याला अगदी छान सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान रंग आलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता मी यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे। येथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या व 2 इंच आले घेतलेले आहे, त्याची बारीक पेस्ट केलेली आहे व त्यातील 1 चमचा पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे। हे अगदी आपल्याला छान परतून घ्यायचे आहे व परतून झाल्यानंतर यामध्ये मटणाचे सर्व पीस मी टाकून घेणार आहे। हे पीस आपल्याला अगदी छान परतून घ्यायचे आहे। अगदी 3 ते 4 मिनिटे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। आता मी यामध्ये 1 चमचा मीठ टाकत आहे। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकायचे आहे। पुन्हा आपल्याला हे अगदी छान परतून घ्यायचे आहे। मंद आचेवर आपण जितके छान परतणार तितके छान हे सूप तयार होणार आहे। आता मी यामध्ये 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे व पुन्हा मी हे अगदी छान परतून घेत आहे। मस्तच। आता यावरती मी एक खोलगट ताट ठेवलेले आहे व त्यामध्ये मी थोडे पाणी घातलेले आहे व हे पाणी मी गरम होऊ देणार आहे। पाण्याला छान वाफ आलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। मटणाला देखील छान पाणी सुटलेले आहे। आपण मटणामध्ये जे मीठ व हळद टाकलेले आहे त्यामुळे याला स्वतःचे असे पाणी सुटलेले आहे आणि यामुळेच मटणाचे सूप अगदी छान टेस्टी होते। आता यामध्ये मी या ताटातील सर्व पाणी टाकत आहे। त्याच पद्धतीने आपल्याला आणखीन थोडे पाणी यामध्ये गरम करून टाकायचे आहे। या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला ते चमच्याने छान हलवून घ्यायचे आहे व कुकरला टोपण लावून घ्यायचे आहे। कुकरला टोपण लावून मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। 2 शिट्टीमध्ये हे मटण अगदी छान शिजते। काही जण मला कमेंट करतात की फक्त 2 शिट्टीमध्येच मटण कसे काय शिजते, परंतु माझ्या कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये मटण अगदी छान शिजते। तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही 2 किंवा 3 शिट्ट्या देऊ शकताय। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत व मी आता गॅस बंद केलेला आहे। कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे। कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मी कुकरचे टोपण उघडत आहे। आता आपण मटण शिजले आहे की नाही हे चेक करूया। तुम्ही पाहू शकताय अतिशय मऊ असे हे मटण शिजलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय। हे मटणाचे सूप चवीला खूपच छान लागते, तसेच आजारी व वृद्ध लोकांसाठी हे खूपच पौष्टिक असे सूप आहे। तसेच बनवायलाही हे अतिशय सोपे आहे। मी हे सूप आता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे व त्यावरती थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेत आहे। त्याच पद्धतीने पुदिन्याची 3 ते 4 पाने मी यामध्ये टाकत आहे, त्यामुळे याला अतिशय छान असा स्वाद येतो। अशा पद्धतीने हे मटणाचे सूप येथे बनवून तयार झालेले आहे। अतिशय पौष्टिक व चवीला खूपच सुंदर व बनवायला अतिशय सोपे असे हे मटणाचे सूप आहे। तरी तुम्ही ते एकदा नक्की करून पहा। माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा। तसेच माझे चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।